जगद्विख्यात तत्त्वज्ञानी, भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक, युग परावर्तक, राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील अनुक्रमांक 4 वरील लेख आहे. निर्गुण निराकार परब्रह्म सगुण स्वरूपात सावरगावी क्षत्रिय कुळात प्रगटले. धर्म जेव्हा जेव्हा संकटात असतो तेव्हा तेव्हा धर्मरक्षणासाठी व सृष्टीच्या हितार्थ लोककल्याण साधण्यासाठी अनेक देव देवी देवता यांना अवतार धारण करावा लागतो. ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. द्वापार युगाचा अस्त समीप आला होता. त्यावेळी रमापती भगवान श्रीकृष्ण यांनी कलियुगाच्या आरंभा अगोदर नवनारायण यांना द्वारका नगरीत आमंत्रित करून कलियुगाच्या प्रारंभापूर्वी पुढे घडणाऱ्या अनिष्ट घटना आणि त्याचे पृथ्वी तलावर होणारे अनिष्ट दुष्परिणाम व त्यामुळे मनुष्यजन्माची होणारी त्रेधा त्रिपाट दयनीय अवस्था याची जाणीव नवनारायण यांना करून दिली आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या रूपात सृष्टीवर कलियुगात अवतार धारण केला तर नक्कीच सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील दुःख वेदना कमी होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून पृथ्वीवर कलियुगात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रूपात अवतार धारण करून लोककल्याणासाठी समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे. या कार्याची सुरुवात ब्रह्मा विष्णू महेश यांनी एकत्रितपणे श्री गुरु दत्तात्रय यांच्या रूपाने अवतार धारण करून केली. तदनंतर नवनारायण नवनाथ रूपाने प्रकट झाले. नवनाथ यांना श्री दत्तात्रय यांनी ज्ञानबोध देऊन मूळ स्वरूप आणि अवतार कार्य सिद्धीत जाण्यासाठी गुरुमंत्र दिला. हीच परंपरा पुढे जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, श्री तुलसीदास महाराज, श्री कबीरदास महाराज व श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री गजानन महाराज, संत सद्गुरू अवजीनाथ महाराज, सद्गुरू वामनभाऊ महाराज आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धात देशात इंग्रजांनी राज्यात निजामशाहीचं राज्य होतं. लोक अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा आणि 18 विश्व दारिद्र्यामध्ये खितपत पडले होते. धर्म संकटात होता. भय भीती याचं गडद काळोख निर्माण झालं होतं. भागवत धर्म टिकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लोक तेजस्वी अशा ज्ञान सूर्याचा उदय व्हावा म्हणून कामना करत होते. हजारो लाखो लोकांची कामना इच्छा पाहून अखेर तो शुभ दिन समीप आलाच. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र रामेश्वर सौताडा तालुका पाटोदा जिल्हा बीड परिसरात सह्याद्रीच्या पर्वतरांगा विस्तारलेल्या असून याच पर्वतरांगांमध्ये नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महाराज यांचे पावन संजीवनी समाधीस्थळ आहे. याच ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आठेगाव पुठ्ठा नावाने प्रसिद्ध असा परिसर आहे. या आठेगाव पुठ्ठा समूहातील प्रमुख गाव म्हणजे सुप्पे, सावरगाव घाट, तालुका पाटोदा आणि याच गावातील क्षत्रिय कुलवंशातील निराजी पाटील सानप यांचे घराणे होते. निराजी पाटील यांच्याकडे जेमतेम 7-8 नंबर जमीन जुमला होता. त्यासोबतच निजामशाही राजवटीत निराजी पाटील यांच्याकडे स्थानिक पोलीस तुकडीचं नेतृत्व देखील होतं. देशावर इंग्रजाचं राज्य आणि मराठवाड्यात निजामाचे राज्य असल्याने अनेक सामाजिक बंधनं बाळगत लोक जीवन कसंबसं जगत होते. प्रचंड बेरोजगारी, अंधश्रद्धा, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, धार्मिक बंधनं, कसं तरी जगायचं म्हणून जगायचं अशीच काहीशी सामाजिक परिस्थिती होती. निराजी पाटील हे धार्मिक व्यक्तिमत्व होतं. वंश परंपरेनुसार निराजी पाटील यांचे पुत्र भगू आबा यांच्याकडे निराजी पाटील यांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी आली. भगू आबा हे पंढरीचे निष्णात भक्त, अखंडित वारीचे वारकरी. त्यांना रमाजी व तुबाजी ही 2 मुले होती. यापैकी तुबाजी व कौतिकाबाई यांच्या पोटी 5वे रत्न म्हणून श्री भगवान विष्णू यांचे अंशावतार मानव स्वरूपात 29 जुलै 1896 रोजी दिव्य रत्न सिद्धपुरुष मानवी देहात अवतरित झाले. मानवी देह स्वरूप जन्म घेतल्याने जन्मानंतर परंपरेनुसार बाळाचे नाव आजोबा भगू आबा हे पोटी आले आहेत असे गृहीत धरून कुटुंबातील सदस्यांनी विधिवत आबाजी असे नामकरण केले. क्षत्रिय कुळवंशातील हा तेजस्वी बाळ अगदी गुणी, रूपवान, तेजपुंज, तेजस्वी, रूपवान, चैतन्य स्वरूप, अगदी मदनाचा पुतळा भासावा असाच तेजस्वी दिसे. हळूहळू दिवस जाऊ लागले. बाळ मोठा होऊ लागला.
त्या काळी शिक्षणाची फारशी सोय नव्हती. खाजगी शाळेत गावातीलच पंताजी मास्तर शिकवत होते. आबाजी त्यांच्याकडे शाळेत जाऊ लागले. आबाजी एवढे प्रचंड विद्वान, दैदिप्यमान हुशार, प्रतिभावान, चाणाक्ष, सर्व गुण संपन्न होते की 2 वर्षातच वडिलांना बोलवून पंत मास्तर यांनी सांगितले की आबाजी प्रचंड प्रतिभावंत, विवेकी, हुशार आहे. माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं मी त्याला दिले आहे. पण आबाजी जन्मजात प्रचंड तल्लख असून हा सर्वसाधारण बालक नाही. आबाजीला पुढील शिक्षण द्यावे. माझ्याकडे जितकं ज्ञान होतं ते दिलं. हा पंत मास्तर यांचा विचार ऐकून तुबाजी पाटील घरी आले. कौतिकबाई आणि तुबाजी पाटील यांनी विचारविनिमय करून आबाजी यांना मामाचे गाव लोणी, तालुका शिरूर, कासार जिल्हा बीड येथे 6वी पर्यंत शाळा आहे म्हणून लोणी येथे पुढील शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार लोणीला मामाकडे पाठवलं. लोणी येथे आल्यानंतर आबाजीने शाळेत शिकत असताना गावातील मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवायला सुरुवात केली. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच आबाजीची आध्यात्मिक गोडी, ईश्वर भक्तीची आवड ही पण दिवसेंदिवस वाढू लागली. शिक्षण पूर्ण करून आबाजी परत सावरगावला आले. गावी आल्यानंतर गुरेढोरे सांभाळणे, शेतीकामात आईवडिलांना सहकार्य करणे आणि त्यासोबत अनुषंगिक कामे करत असताना भजन, हरिपाठ असा दिनक्रम देखील चालू झाला. बालवयातच आबाजीच्या काही लीला घडू लागल्या. हा साक्षात्कार पाहून हा कोणीतरी दिव्य महात्मा अवतार धारण करून आला आहे हा सर्वसामान्य नाही याची प्रचिती सहकारी सोबती यांना येऊ लागली. भगवान श्रीकृष्ण यांच्यासारख्या लीला करताना, गायी सांभाळत असताना अनेक छोट्या छोट्या बाबींमधून आबाजी हे सर्वसामान्य नाही याचा प्रत्यय सहकारी सवंगडी यांना येऊ लागला. विज्ञान युगात ज्याला आपण चमत्कार समजतो, आध्यात्मिक ज्ञानमार्गाने त्याला सिद्धी समजतात. आबाजी तर साक्षात भगवान विष्णू यांचे अंश अवतार. मग सहज केलेल्या कृतीमधून अनेक आश्चर्यकारक बाबी घडत होत्या. लोकांना आबाजीबद्दल उत्सुकता, कुतूहल वाटू लागले. हा कोणीतरी महान योगी आहे अशी कल्पना यातून लोकांना वाटू लागली. पण आबाजी मात्र वेगळ्याच विवंचनेत होते. लोककल्याण होण्यासाठी आपला जन्म आहे. त्यासाठी अगोदर जप, तप, ध्यान, साधना करून लोककल्याण, समाजोद्धार करण्यासाठी सर्व सिद्धिशक्ती अर्जित कराव्या लागतील. त्यासाठी गुरुपदेश महत्त्वाचा. हे विचार वारंवार मनात येऊ लागले. ईश्वर प्राप्तीसाठी ईश्वराची प्रचिती असायला हवी. त्यासाठी मनात अधूनमधून वादळ उठायचे. असंच एके दिवशी आबाजी हिवाळ्याच्या दिवसात शेतामध्ये ज्वारीची राखण करण्यासाठी शेतात गेलेले असताना शेताच्या बाजूने असणाऱ्या वाटेवरून पंढरपूरच्या दिशेने दिंडी निघाली होती. ही पंढरपूरकडे जाणारी दिंडी पाहून प्रचंड ईश्वर भक्तीच्या इच्छेने आतुर असलेले आबाजी दिंडीत सहभागी झाले. सोबत कपडा लत्ता काहीच नाही. कोणाला कल्पना न देता आबाजी थेट दिंडीमध्ये सामील झाले. संध्याकाळी आबाजी घरी आले नाहीत म्हणून अख्खं घर चिंतातूर झाले. सर्व गावात चौकशी झाली परंतु काही पत्ता लागेना. आकाशवाणी झाल्यासारखं कोणीतरी म्हटले, आबाजी दिंडीत गेले आहेत. इकडे बाल आबाजी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. मुक्काम दर मुक्काम करत दिंडी अखेर पंढरपूरला पोहोचली. घरची मंडळी चिंतातूर होती. इकडं मात्र आबाजी आपल्या ध्येय मार्गावर मार्गक्रमण करत होते. अखेर दिंडी पंढरपूरमध्ये आली. चंद्रभागेत डुबकी घेतली आणि थेट पांडुरंगाच्या भेटीसाठी आबाजी पोहोचले. ज्या क्षणाची वाट आबाजी पाहत होते तोच ऐतिहासिक क्षण देखील आला. साक्षात पंढरपूर स्थित विठुरायाच्या समक्ष श्री भगवान विष्णू यांचे अंश अवतार आबाजी मानव स्वरूपात उभा होते. काय तो प्रसंग, काय ती महती वर्णावी. बाल आबाजीला पाहून पांडुरंगाला गैरवरून आले. आबाजीने पांडुरंगाला नमन केले. दृष्टादृष्ट झाले आणि आबाजीला देखील गैरवरून आले. ते पांडुरंग अष्टक म्हणू लागले. महायोग पीठे तटे भीमारते वर पुंडरिकाय दातो मुनींद्रे समत्यागे तिष्ठण मानकंद प्रब्रह्मलिंगन भजे पांडुरंगम. कडिदासत नीलो भावसम राम मंदिर सुंदर चित्त प्रकाश तव तत्वनिष्ठ काय सामान्य तत्वस्पद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रमाण भवबद्धेरिया मम कान नितंबम करभे धृतो येन तस्म्यात विधातु सत्य धृतो नभीकोश प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. स्फूर्ती कौस्तुभ भालकृत कंठदेशो श्रिया जटेशो करत श्रीनिवासम
शिव शंतंडियावर लोकल पाल परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम शरद चंद्रबिंब न चारुहास तरस कुंडल रस्तलंगम जगपारबिंबधरम कंज नेत्रम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम किरीटज्वाल सद्विकम प्रांतभंग सुरोचरित दिव्य च त्रिभांगकृती ब्रह्मलिंगवत्सम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विभुवेणुनद चरणत दुरंत स्वय लीलया गोपवेश दधनम गवाव्रदकानंदन चारुहास प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आज रुक्मिणी प्राण संजीवन त परधाम कैवल्य एकम तुर्यतम प्रसन्नती देवदेव परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम स्तव पांडुरंगसे पुण्यदे पठ्यन चिंतनम भक्त्याच नित्यनम भवभोनिधी तपेनी तिवनकलंते हरे लय शाश्वत प्राप्तनोंती इति श्री परमपूज्य शंकर रचित श्री पांडुरंगाष्टक संपूर्णम. असं म्हणत आबाजी यांनी आपल्या हातातील तुळशीची माळा पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली आणि आबाजी सद्गदित झाले. अगदी गळा भेट व्हावी असे पांडुरंगाचे दर्शन झाले. दिव्य रूप दिसले, साक्षात्कार झाला, मनोमन संवाद झाला आणि याच क्षणी जगदुद्धारक पांडुरंगासमक्ष बाल आबाजीने संकल्प केला की मी महावीर बजरंग बली हनुमान आणि जगप्रसिद्ध जगाची माऊली संत सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे ब्रह्मचारी व्रत धारण करून सबंध जीवन भागवत धर्माची पताका देशभर फडकवण्यासाठी आणि वैश्विक पातळीवर पोहोचवण्यासाठी लोककल्याणासाठी जीवन समर्पित करेल असा पांडुरंगाच्या समक्ष साक्षीने संकल्प केला व संकल्प पांडुरंगाने यशस्वी हो म्हणून आशीर्वाद प्रदान केले. बाल आबाची दिव्य दृष्टीने पांडुरंगाचे दर्शन झाले, कौल मिळाला आणि तुळशीची माळ गळ्यात पडली. मन प्रफुल्लित झाले. पांडुरंगाच्या हाताने तुळशीची माळ गळ्यात पडली. आनंद गगनात मावेनासा झाला. आबाजी मंदिरातून बाहेर पडले आणि थेट इकडे चंद्रभागेच्या काठी महान सत्पुरुष दिघोळ येथील तालुका जामखेडचे महान तपस्वी संत गीतेबाबा यांच्या फडात काल्याचे कीर्तन चालू होते त्या ठिकाणी पोहोचले. या ठिकाणी आबाजी पोहोचताच कीर्तनास हजारो लोक असताना देखील महान महात्मे गीतेबाबा यांचे लक्ष बालवयातील आबाजीवर गेले. गीतेबाबा यांनी आबाजीला जवळ बोलवून घेतले आणि मायेने आशीर्वाद दिला. तोंड भरून कौतुक केले आणि कीर्तन संपले. काल्याचा प्रसाद झाला. दिंड्या परत निघाल्या. आबाजी पण दिंडीत परत निघाले. दररोज दरमुक्काम करत सावरगावी पोहोचले. गावात आल्यानंतर मात्र आबाजी मंदिरात जाऊन बसले. क्षणात सर्व गावात वार्ता पोहोचली. आबाजी आले, परंतु घरी निरोप पोहोचताच घरातील सर्व मंडळी मंदिरात येऊन आबाजीला घरी चालण्याबाबत आग्रह करू लागले. तेव्हा मात्र आबाजीने आपलं मत मनोनिग्रह स्पष्टपणे सांगितलं. आमचा जन्म जनकल्याणासाठी, जनउद्धार करण्यासाठी आहे. संसार, मोहमाया, भौतिक साधनं यापासून दूर राहिलं पाहिजे, म्हणून मंदिर उत्तम आहे. काही केल्याने आबाजी काही घरी येण्यासाठी तयार होईना. संन्यासी माणसाला घरदार नसतं असं म्हणून आबाजी मात्र ठाम राहिले. पण दिंडीच्या दरम्यान सोबत असणाऱ्या चुलती काकू आल्या आणि त्यांनी अरे आबा, वारीच्या दरम्यान आणि पंढरपूरच्या दिशेने किंवा त्या दरम्यान किती छान राहिलास आणि आता असे का करतोस, यावर आबा उतरले. काकू गीतेबाबांनी सांगितले की वारकऱ्याच्या घरीच वारकऱ्याने भोजन करावे. आता मात्र घरच्यांची पक्की खात्री पटली की आबा पक्का वारकरी झाला आहे. वडिलांना बालहट्टापायी तुळशीमाळा घालावी लागली आणि वडिलांनी तुळशीमाळा घालताच आबाजी घरी आले. कुटुंबातील सदस्यांसह गावातील ग्रामस्थ यांच्या मनात आबाजीबाबत कुतूहल होतं. हा नक्कीच कोणीतरी अवतारी पुरुष, सिद्ध महात्मा आहे अशी लक्षणं बालवयात दिसू लागली होती. आबाजी भविष्यात आपल्यासोबत राहणार नाही याची खात्री आणि काळजी वाटून कुटुंब मात्र चिंतेत होतं. शेवटी संसार म्हटलं की नात्यांचा मोह आवरणार तर कसा, पण आई वडील, भाऊ बहीण यांना चिंता वाटणं स्वाभाविक होतं. पण याच वेळी आबाजी मात्र सांसारिक मोहातून लवकर बाहेर कसं पडता येईल आणि आपण ज्या उद्देशाने अवतार धारण केला आहे ते अवतार कार्य कसं लवकरात लवकर करता येईल या विवंचनेत होते. कुटुंबातील सदस्य आबाजीच्या मनात संसाराची गोडी पेरत होते
आणि आबाजी मात्र संसारातून विरक्त कसं होता येईल यासाठी गुरुबोध मिळाला पाहिजे त्यासाठी अधीर होते, पण मार्ग सुचत नव्हता. असं करत करत काही कालावधी लोटला. आबाजी वयाची 15 वर्ष पूर्ण झाली होती. आबाजीचं मन सावरगावी रमत नव्हतं. चित्त भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलं होतं. जीवन परिवर्तनाचा क्षण लवकर यावा या उत्कटतेने आबाजी त्या क्षणाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होते.